Good morning, all of you. Today we are going to see applications of differential equations. So we have to study the applications of differential equations. We shall consider any those practical problems which gives us orthogonal trajectories. We are going to learn orthogonal trajectories. आता ऑर्थोगोनल ट्रॅजेक्टरीज म्हणजे काय एक्झॅक्टली काय म्हणतोय आपण आता त्याची डेफिनेशन दिली तिथे आपण म्हणू शकतोय किंवा त्यांनी दिलेली जी डेफिनेशन आहे टू फॅमिलीज ऑफ कर्व्स सच दॅट एव्हरी मेंबर ऑफ either family cuts member of the other family at right angles are called orthogonal trajectories of each other. ओके मग आता या ठिकाणी त्यांनी काय सांगितलेलं आहे की दोन फॅमिलीज आहेत दोन कर्सचे फॅमिलीज आहेत आणि त्या दोन्ही फॅमिलीज म्हणजे दोन्ही कर्स एकमेकाला कट करतात इन राईट अँगल मध्ये ओके सी आता या ठिकाणी आपण बघूयात कसं होतं ते
आवाज येत नाही. हॅलो हॅलो, Yes. आवाज येतोय ना आता क्लिअर? Yes, ma'am. Okay. But just we have taken that number of circles with same centers and the straight lines. And tell me that what is the equation of circle? Equation X of square circle? plus y square X square plus y square is equal to r R square. r square. या ठिकाणी तुम्ही r ची व्हॅल्यू म्हणजे r च्या ऐवजी तुम्ही कोणतं पण a square पण काही ठिकाणी कन्सिडर केलं जातं. ठीक आहे, दिस इज द इक्वेशन ऑफ सर्कल. देन व्हॉट इज द इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन? ax plus by is equal Ax plus by equal to C. स्ट्रेट लाईन y is equal to mx plus Plus C. y is equal to mx plus c, that is the equation of straight line. आता हा जो सर्कल दिलाय म्हणजे ते नंबर ऑफ सर्कल्स घेतलेत आणि नंबर ऑफ स्ट्रेट लाईन्स घेतलेत, हे एकमेकाला राईट अँगल मध्ये कट करतात. प्रत्येक ठिकाणी राईट अँगल मध्ये करतात. आता इथे मी मोजकेच स्ट्रेट लाईन्स घेतलेत आणि एक 3-4 सर्कल घेतलेले आहेत. पण ज्यावेळेस आपण हे दोन्ही घेतोय number of circles as well as straight lines, they cuts each other at a right angle, and this is called as a orthogonal trajectory of each other. This is called as a orthogonal trajectory. Definition आपण मगाशीच बघितलेली. Definition काय आहे त्याची? Two families of curves such that every member of either family cuts each member of the other family at right angles are called as a orthogonal trajectories of each other. Okay, म्हणजे आता हे दोन्ही कन्सिडर केलेत. x square plus y square is equal to a square or r square and y is equal to mx plus c. हे दोन्ही एक सर्कल आहे, एक स्ट्रेट लाईन आहे. स्ट्रेट लाईन ह्या सर्कलला प्रत्येक ठिकाणी राईट अँगलला कट करतं. So this is called as a orthogonal trajectories of these two curves. Got it? मग आता याच्यानंतर नेक्स्ट बघा आता, ही ऑर्थोगोनल ट्रॅजेक्टरी फाइंड आउट कशी करायची? दोन कर्वचे ऑर्थोगोनल ट्रॅजेक्टरीज फाइंड आउट कशी करायची? त्याच्यामध्ये एक आहे कोऑर्डिनेट ऍक्सिस, म्हणजे ते इक्वेशन एक्स आणि वाय मध्ये असतात त्याच्यामधले घ्यायचे, आणि दुसरं घ्यायचे पॅरामेट्रिक कर्व्स मध्ये. म्हणजे स्टार्टिंगला आपण काय घेतो आता इथं ऑर्थोगोनल ट्रॅजेक्टरीज ऑफ द फॅमिली ऑफ कर्व एफ ऑफ एक्स वाय सी. आता इथं पहिल्यांदा आपण एक्स वाय सी मधले इक्वेशन्स बघूयात. So just I am taking here to find orthogonal trajectories of the family of curve f of x y c is equal to 0. म्हणजे जे कर्व्स x आणि y मध्ये दिलेले असतात, म्हणजे x square plus y square is equal to a square, y is equal to mx plus c. या टाइपचे मला एक सांगा आता, r आणि थीटा असलेल्या इक्वेशन्सला काय म्हणतोय आणि x आणि y असलेल्या इक्वेशन्सला आपण काय म्हणतोय? Yes, anyone? Cartesian. येस, एक्स आणि वाय असलेले जे टर्म्स असतात किंवा जे इक्वेशन्स असतात त्याला आपण कार्टेशियन्स म्हणतोय, कार्टेशियन कर्व्स.
आणि आर आणि थिटा असतील तर त्याला आपण काय म्हणतो, पॅरामेट्रिक कर्व. Parametric. ओके. मग आता इथं पहिल्यांदा आपण कार्टेशियन कर्वचे इक्वेशन बघतोय, त्याची ऑर्थोगोनल ट्रॅजेक्टरी कशी फाइंड आउट करायची ते आपल्याला शिकायचंय. पण त्याच्यासाठी वर्किंग रूल आहे किंवा स्टेप बाय स्टेप आपण कसं ऑर्थोगोनल ट्रॅजेक्टरी फाइंड आउट करायचंय ते इथे बघूयात. वर्किंग रूल, पहिल्यांदा दिलेलं इक्वेशन जे असणार आहे तुमचं एफ ऑफ एक्स बाय सी इज इक्वल टू 0 मध्ये असेल. ओके. फर्स्ट डिफरन्शिएट दॅट गिवन इक्वेशन ऑफ कर्व. What to do here? Differentiate the given equation of curve please note this and for a differential equation in the form of f of x by dy by dx is equal to 0. आणि हे कधी पॉसिबल आहे? बाय eliminating a constant c. ओके. त्याच्यानंतर सेकंड पॉइंट और सेकंड स्टेप ऑफ दिस ऑर्थोगोनल ट्रॅजेक्टरी, रिप्लेस दिस डिफरेंशियल इक्वेशन dy by dx with, what to do here? We are replacing this dy by dx with minus dx by dy. We are replacing that dy by dx with minus dx by dy. का? कारण काहीतरी असेल याच्यामध्ये. मला सांगा, स्लोपचं प्रोडक्ट काय असतंय? 1. minus It is Minus 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 1. Yes, correct. म्हणजे कारण काय इथं, the product of their slopes at each point is minus 1. Okay, so we are replacing this dy by dx with minus dx by dy. And finally, after that, solve the differential equation. Of orthogonal trajectory solve the differential equation of orthogonal trajectories, that is f of x by minus dx by dy is equal to 0. So look at this, what to do here while we are solving the examples of orthogonal trajectories of the Cartesian curve, the family of Cartesian curve. The equation is given in terms of f of x y c is equal to 0. Okay, so what to do first? Differentiate this given equation and replace or this eliminate, we are eliminate this constant by dy by dx. Then replace this dy by dx with minus dx by dy, since the product of their slopes at each point is minus 1. So we are replacing this dy by dx with minus dx by dy. And finally, we are solving the equation of the type f of xy minus dx by dy is equal to 0. ज्यावेळेस आपण हे इक्वेशन
आपल्याला इथे इक्वेशन मिळतं एफ ऑफ एक्स वाय मायनस टी एक्स वाय डी वाय, म्हणजे इक्वेशन ह्या फॉर्म मध्ये मिळतं किंवा ह्या फॉर्म मध्ये आपण कन्व्हर्ट करतोय. त्याच्यानंतर आपल्याला परत एकदा ते दिलेले डिफरन्शियल इक्वेशन आहे ते व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करावं लागतं आणि त्याच्यानंतर त्याचं आपल्याला इंटिग्रेशन घेऊन सोल्युशन घ्यावं लागतं. ओके, आता हे सगळे जे स्टेप्स आहेत आपण फॉलो करणार आहे. त्यावेळेस आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय त्यावेळेस तुमचे सगळे आयडियाज इथं क्लिअर होतील, जे काही कन्सेप्ट आहे तिथं क्लिअर होऊन जाईल. हाऊ वी हॅव टेकन दॅट. ओके, so let us see first example. Find the orthogonal trajectory. First example I am writing here. Find the orthogonal trajectories of the family of coaxial circles Now here coaxial circles means the circles have same radial axis. Okay, त्याला आपण coaxial axis circles म्हणतोय. x square plus y square minus 2gx is equal to 0. Let us see what is given here. In this example, the family of circle of curve is given. So equation of that curve, that is x square plus y square minus 2gx is equal to 0. ओके, आता याच्यामध्ये कॉन्स्टंट टर्म कोणती आहे कळते का आपल्याला? जी इज द कॉन्स्टंट टर्म. ओके, मग आता पहिल्यांदा काय करूयात, हे इक्वेशन दिलेलं आहे फर्स्ट इक्वेशन. डिफरन्शिएट दिस इक्वेशन with respect to x. Differentiate it with respect to x. Tell me derivative. Complete equation आपण डिफरन्शिएट करतोय. हा, 2x minus 2g. 2x minus 2g. y plus y into partial नाहीये, तर complete equation चा डेरिव्हेटिव्ह घेतोय आपण with respect to x minus 2g is equal to 0. ओके, मग आता या इक्वेशन मध्ये आपण रिप्लेस काय करतोय, dy by dx, आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा g हा काढून टाकायचा आहे. कॉन्स्टंट टर्म जी आहे ती पण काढून टाकायची, म्हणजे त्याला सुद्धा आपण रिप्लेस करतोय. ठीक आहे, मग आता आर्बिट्ररी कॉन्स्टंट रिप्लेस करण्यासाठी त्याच्या आधी अगोदर आपण काय करतोय, इथे dy by dx आहे तो आपण रिप्लेस करतोय. Therefore 2x plus 2y replacing this dy by dx by minus dx by dy minus 2g. 2g, आता 2g साठी व्हॅल्यू काय असेल सांगा मला. ते इक्वेशन 1 वरनं घ्यायचंय आपल्याला. हे जे इक्वेशन आहे या इक्वेशन वरनं आपण 2g ची व्हॅल्यू घेतोय, म्हणजे सिन्स फ्रॉम इक्वेशन 1 2g is equal to आता या ठिकाणी मायनस ने मल्टिप्लाय अप्लाय केल्यानंतर अगोदरच म्हणजे जे काही इकडच्या साईडला मायनस होता तो मायनस मायनस कट होणार, बरोबर आहे, कारण इथे मायनस 2g आहे. इथं बघा, ही टर्म इकडं लेफ्ट हँड साईडलाच ठेवायची,
एक्स स्क्वेअर मायनस वाय म्हणजे मायनस एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर या साईडला गेलं, बरोबर आहे. मग आता ते मायनस मायनस कट होणार, मग इथे काय राहणार 2g इज इक्वल टू काय असेल X square plus Y square upon X. प्लस वाय स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स. Okay, so from the equation 1 we can take that value of 2g is equal to x square plus y square divided by x. So this equation becomes, आता सेम जे इक्वेशन आहे ते इक्वेशन कसं लिहिता येईल बघा आपल्याला. Therefore we are getting that equation 2x plus 2y minus dx by dy minus 2g. Instead of that 2g, we are writing the value x square plus y square divided by x is equal to 0. Got it? Now, Yes. simplifying this equation as 2x minus 2y dx by dy is equal to x square plus y square divided by x. ओके, मग आता या ठिकाणी आपल्याला फक्त dx by dy पाहिजे, ही फक्त हे इक्वेशन पाहिजे. तर म्हणजे आपल्याला इक्वेशन कसं लिहिता येईल 2y dx by dy is equal to, look at that, 2x minus x square plus y square divided by x. बघा, चेक करा काय केलं इक्वेशन आपण. हे इक्वेशन इकडे घेतलं, हे इक्वेशन इकडे घेतलं, म्हणजे 2y dx by dy ही टर्म एका साईडला ठेवली आणि जे बाकीचे जे टर्म्स आहेत ते एका साईडला घेतले, कारण आपलं इक्वेशन डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे dx by dy किंवा dy by dx च्या फॉर्म मध्ये पाहिजे. ओके, सो 2y dx by dy is equal to 2x minus x square plus y square divided by x. मग आता हे इक्वेशन आपण सिम्प्लिफाय करतोय. Therefore dx by dy is equal to, tell me that equation, dx by dy is equal to, who will tell me? इथं 1/2y लिहिते अगोदर बाहेर, ब्रॅकेट मध्ये सांगा, ब्रॅकेट मधली व्हॅल्यू सांगा आता. x ने X मल्टिप्लाय square केलं, minus Y square upon X. x square minus x square plus y square divided by x. Okay, therefore dx by dy is equal to 2x square minus x square. How much? Square X square. Next. plus Y square. Plus y square. इथं मायनस आहे ना, मॅम मायनस पाहिजे तिथं. मायनस पाहिजे, that is also minus. Minus y square divided by 2xy. आता ह्या जर इक्वेशनला बघितल्यानंतर तुम्हाला कोणतं इक्वेशन आठवतं? होमोजिनियस, नॉन होमोजिनियस, एक्झॅक्ट, लिनियर, which type of equation is this? Homogeneous. This is homogeneous differential equation. ओके, आता होमोजिनियस असल्यानंतर आपण काय करतोय? dx आणि dy चे टर्म्स एकत्र. होमोजिनियस मध्ये काय पुट करतोय आपण? Y upon X is equal to Yes. आता या ठिकाणी just look at this equation. We have the equation in terms of dx by dy is equal to x square minus y square divided by 2xy. If the given differential equation or the given homogeneous differential equation in terms of dx by dy, then we have to put X upon Y. ज्यावेळेस आपण dy by dx असायचं तर त्यावेळेस आपण काय पुट करायचो? y upon x पुट करत होतो. X upon
बरोबर आहे, y आपण x पुट करत होतो, पण आता इथं काय dx by dy आहे. सो व्हॉट टू Yep. सबस्टिट्यूट हियर? या ठिकाणी सबस्टिट्यूशन काय X करायचं? upon Y. Yes. Substitute or put here x divided by y is equal to t. Okay. Then we are getting the value of x which is equal to y into t. Okay. Now differentiate it with respect to y. Differentiate it with respect to y. कारण इथं आपल्याला dx by dy आहे. Therefore, we are getting the given equation in terms of dx by dy is equal to, please tell me that yt, derivative of yt. 1 into dt by dx. Yes. By dy. Y into dt by dy. Dt by dy. Next. Plus t. Plus t. Okay. Now put this value of dx by dy in earlier equation. The equation is like this. हे इक्वेशन आहे आपलं. बरोबर आहे. dx by dy is equal to x square minus y square divided by 2xy. याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करतोय आपण. So here we are getting that equation as y into dt by dy plus t is equal to x square minus y square. X square means here y square t square minus y square. Okay. Divided by 2xy. Put the value of x only. 2y square into t. Is it okay? Yes, ma'am. x आणि y ची व्हॅल्यू पुट, म्हणजे व्हॅल्यू पुट केली yt आणि ऑलरेडी एक y आहे तिथं, मग y into y स्क्वेअर होतो. मग आता याच्यामधनं कॉमन y स्क्वेअर काढायचं आपल्याला. सो हिअर y into dt by dy plus t is equal to, by taking y as a common term, y square cancel झाला याच्यामधला, तर इथे काय राहील? T square minus 1. T square minus divided. 2t. Then next. Next. Tell me here. Y into dt by dy is equal to t square minus 1 divided by 2t 2t minus minus 2. Okay. Just simplifying this equation, y into dt by dy is equal to t square minus 1 minus 2t square divided by upon 2t. Therefore, y into dt by dy is equal to, simplify this now, t square minus 2t square minus t square. minus. Shall I write like this? Taking minus as a common, t square plus 1. Is it right? Yes, ma'am. Minus t square minus 1. If you are taking that minus as a common term, this minus as a common sign, or just minus in bracket t square plus 1 divided by 2t. Now we are converting this equation, the whatever that given differential equation is there, we are going to convert in terms of variable separable form. So here we are getting that equation as 2t divided by t square plus 1 into dt is equal to 1 upon y dy. इथं minus. Okay. इथं minus. Do you understand? Yes, ma'am. Okay. मग आता हे झालं व्हेरियस सेपरेबल फॉर्म, VS फॉर्म. आता VS फॉर्म मिळाल्यानंतर आपण काय करतोय? डिरेक्टली इंटिग्रेशन. So integrate it. Integration of 2t divided by t square plus 1 dt
is equal to minus integration of 1 upon y dy. ओके, मग आता सांगा इंटिग्रेशन मला. log t square plus 1 is equal to Log of- minus 2. Yes, log of t square plus 1 is equal to minus integration of 1 upon y, that is log y, plus I am taking here the constant term as log c. Whatever you want, you can consider that. Okay, there is no any restriction, but actually we are taking that constant as per the demand of given example. Okay, मग त्यामुळे इथे मी दोन टर्म्स मला log चे मिळाले, त्यामुळे इथला कॉन्स्टंट सुद्धा मी log घेतलेला आहे, log c. Therefore, log of t square plus 1 plus log y is equal to log c. Then next, log a plus log b, it gives Log t a square plus 1 into y. t square plus 1 into y. बरोबर आहे ना? Yes, ma'am. is equal to log c. आता दोन्हीकडचं log काढून टाका, म्हणजे इथे काय मिळेल तुम्हाला, t square plus 1 into y is equal to c. आता t square, t ची व्हॅल्यू काय पुट करायची आपल्याला परत एकदा, x upon y. x upon y घेतला होता. हा, yes. Replace that t square by x square by y square. So x square upon y square plus 1 into y is equal to c. So here the final answer is, इथे बघा आता, x square. आता या ठिकाणी हा जो y आहे, हा मी इकडे घेऊन गेला, तर मला इक्वेशन कसं मिळतं बघा, x square plus y square divided by y square. Okay, x square plus y square divided by y square into y is equal to c. Then further we can write this equation as x square plus y square divided by y is equal to c. So here we are getting that equation as x square plus y square is equal to y into c. And this is the orthogonal trajectories of coaxial circles. This is the equation of orthogonal trajectories of coaxial circles. Everyone understood this? प्रत्येकाला हे समजलं का? Yes, ma'am. Is there any confusion? Is there any confusion? मॅम सगळे ह्याच टाइपने हा, ह्या कार्टेशियन मधले याच मेथडने सॉल्व्ह करतोय आपण. कार्टेशियन फॉर्मचे जे आहे ते याच मेथडने सॉल्व्ह करतोय. ज्यावेळेस आपण पॅरामेट्रिक फॉर्म बघतोय तर त्यावेळेस आपण दोन्हीकडचा लॉग घेऊन किंवा मग या मेथडने पण सॉल्व्ह केलं तरी चालतं किंवा लॉग घेऊन सॉल्व्ह केलं तरी चालतं. तर इथं मात्र हीच मेथड अप्लाय करावी लागते. पहिल्यांदा काय केलं आपण, दिलेलं इक्वेशन त्याला डिफरन्शिएट केलं. लुक एट दिस, डिफरन्शिएट केलं. डिफरन्शिएट केल्यानंतर आपण हा 2g आपल्याला एलिमिनेट करायचंय, म्हणजे हा g एलिमिनेट करायचंय, कॉन्स्टंट एलिमिनेट करतोय आणि dy by dx मायनस dx by dy ने रिप्लेस करतोय. दोन्ही रिप्लेसमेंट केलं म्हणजे आता एक dy by dx ची व्हॅल्यू आपण मायनस dx by dy पुट करतोय आणि 2g ची जी काही व्हॅल्यू असेल त्या दिलेल्या इक्वेशन वरनं तर ती व्हॅल्यू पुट करतोय आणि त्याच्यानंतर जो कोणता फॉर्म मिळेल, आता या ठिकाणी होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन मिळालं आपल्याला. होमोजिनियस मध्ये आपण काय सबस्टिट्यूट करतोय, y अपॉन x जर dy by dx असेल आणि जर dx by dy असेल तर x अपॉन y. त्या मेथडने आपण हे सॉल्व्ह केलेलं आहे.
होमोजिनियस मिळाल्यानंतर तुम्ही डिरेक्टली सॉल्व्ह करू शकताय. होमोजिनियसला परत आपण व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये कन्व्हर्ट केलं इथं आणि त्याच्यानंतर डायरेक्टली इंटिग्रेशन घेऊन आपल्याला इथं सोल्युशन मिळाले. ओके, प्रत्येकाला समजलं का हे आता? हा. येस मॅम. नाउ गोइंग फॉर द नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया तिथं. फाइंड द ऑर्थोगोनल ट्रॅजेक्टरीज ऑफ द फॅमिली ऑफ पॅराबोलाज. सेकंड एक्झाम्पल, फाइंड orthogonal trajectories of the family of parabolas. Tell me the equation of parabola. Anyone knows equation of parabola? Y square equal to 4x. Y square is equal to 4x. 4x. आणि दुसरं x square असेल तर X square upon x square. हम्म? X square is equal to 4ay. हा, दोन्ही इक्वेशन झालं. आता या ठिकाणी मी y इज इक्वल टू ax स्क्वेअर घेतलेला आहे. इक्वेशन मध्ये दिलेलं आहे त्याने y इज इक्वल टू ax स्क्वेअर. फाइंड ऑर्थोगोनल ट्रॅजेक्टरीज ऑफ द फॅमिली ऑफ पॅराबोलाज y इज इक्वल टू ax स्क्वेअर. Means here x square is equal to y upon a. That doesn't matter. A is a constant. Then we are going to solve this equation by using the working rules of orthogonal trajectories. आता या ठिकाणी ऑर्थोगोनल ट्रॅजेक्टरीचे स्टेप्स आहेत, त्या स्टेप नुसार आपण सॉल्व्ह करत जातोय. आता पहिल्यांदा दिलेले इक्वेशन लिहायचंय. सो जस्ट राईट दॅट. Given equation of parabola, that is y is equal to ax square. Okay. Now differentiate this with respect to x. Differentiate it with respect to x. What we are getting here? Tell me. dy by dx. dy by dx. Y upon dx is Is equal equal to 2x. derivative of x square 2x. x. X. आता या ठिकाणी a हा कॉन्स्टंट आहे. a ला एलिमिनेट करायचंय आपल्याला. मग आता a ला एलिमिनेट करायचंय म्हणजे या इक्वेशन वरनं a ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आपल्याला. सो हिअर फ्रॉम इक्वेशन 1 a is equal to Y upon x square. y upon x square. Okay. Therefore, dy by dx is equal to 2 into y upon x square into x. Okay. Then next, x एक cancel झाला इथं. Therefore, dy by dx is equal to 2 into By x. y upon x. Yes. y upon x. आता याच्यानंतर एक तर आपण आता कॉन्स्टंट एलिमिनेट केलं. राहती कोणती टर्म आता काय रिप्लेस करायचं आपल्याला? रिप्लेस दिस dy by dx with minus dx by dx by dy. replacing this dy by dx with minus dx by dy, which is equal to 2 into y upon x. मग आता या ठिकाणी इक्वेशन सिंपल वे मध्ये मिळालेले तुम्हाला. याला व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करा. तर कसं करणार? मायनस एक्स डीएक्स इज इक्वल टू 2y Into dy. by dy. Now this given equation
is in terms of variable separable form, as we have assigned the terms of x with dx and y with dy. Got it? Then to get the solution of this equation, integrate on both sides. So integration of minus x dx is equal to integration of 2y dy. Now tell me that integration of minus x minus x square by 2. Minus x square by 2. square by 2, which is equal to integration of y 2 2y into square. y square by 2. by 2 plus c. Therefore, the given equation we are getting as y square plus x square by 2 plus c is equal to 0. This will be the solution, or we can write this equation or this solution as इथं बघा 2y square plus x square equal to minus 2c. It gives c dash. Okay. इथं काय केलं 2 नी मल्टिप्लाय केलं, कम्प्लीट इक्वेशनला 2 नी मल्टिप्लाय केलं, तर 2y स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस 2c मिळाला. हा 2c त्या साइडला घेतला तर मायनस 2c झाला, आणि मायनस 2 साठी दुसरा आपण कॉन्स्टंट आर्बिट्ररी कॉन्स्टंट कन्सिडर करतो, दॅट इज c डॅश. सो द सोल्युशन 2y square plus x square is equal to c dash, which is required orthogonal trajectory. समजलं प्रत्येकांना? मॅम ते Yes, ma'am. मायनस पण डीवाय कसं घ्यायचं कळलं नाही. कुठला? दुसरा लाईन मॅम, डीवाय बाय डीएक्स मायनस डीएक्स अपॉन डीवाय कसं घ्यायचं? ते रिप्लेस करतोय, ते आपल्याला ते स्टेपच आहे ना आपली. ज्यावेळेस आपण ऑर्थोगोनल ट्रॅजेक्टरी मध्ये एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय, मग आपल्याला काय माहितीये, dy बाय dx या ठिकाणी आपण रिप्लेस करायचं आहे मायनस dx बाय dy ने. आपण रिप्लेस करतोय, मुद्दाम रिप्लेस करतोय, कारण आपल्याला माहितीये प्रोडक्ट ऑफ देअर स्लोप्स विल बी -1. Therefore, we are replacing this dy by dx with minus dx by dy. स्टेपच आहे ती, ज्यावेळेस आपण ऑर्थोगोनल ट्रॅजेक्टरी मध्ये एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय किंवा ऑर्थोगोनल ट्रॅजेक्टरीचं इक्वेशन फाइंड आउट करतोय दुसऱ्या फॅमिलीचं, तर त्यावेळेस तिथं आपण ही स्टेप अप्लाय करतोय, dy बाय dx रिप्लेस करतोय मायनस dx बाय dy. समजलं? येस मॅम. हे कंपल्सरी करायचं आहे आपल्याला, कंपल्सरी करायचंच आहे. मायनस dx बाय dy ने रिप्लेस करायचंच आहे आपल्याला dy बाय dx. ओके. Now going for the next one. Next example. Find orthogonal trajectories of the family of semi-cubical parabolas ay square is equal to x cube. इथं क्युबिकल पॅराबोलाचं इक्वेशन दिलेलं आहे त्यांनी, ay square is equal to x cube. आता याची ऑर्थोगोनल ट्रॅजेक्टरीची जी काही फॅमिली आहे त्या फॅमिलीचे इक्वेशन फाइंड आउट करायचे. सो हिअर द गिवन इक्वेशन ay square is equal to x cube. Differentiate this equation with respect to x.
Differentiate it with respect to x. Tell me the derivative. 2ay dy by dx equals 2a 2ay 2ay dy by dx is equal to 3 x x square. square. आता हे फर्स्ट इक्वेशन आहे आपलं ए वाय स्क्वेअर क्युबिकल पॅराबोलाचं इक्वेशन आहे ए वाय स्क्वेअर इज इक्वल टू एक्स क्यूब. मग आता याच्यावरनं ए ची व्हॅल्यू काय आहे ते सांगा मला. x cube y square. From 1 a is equal to x cube divided by y square. आता ते दिलेल्या इक्वेशन मध्ये पुट करतोय आपण परत एकदा. ओके, सो दिस इक्वेशन becomes 2 into x cube upon y square into y dy by dx is equal to 3x square. Okay, then after that y square y cancel झाला इथं. 2 into x cube divided by y into dy by dx is equal to 3x square. Okay, is it okay? Yes, ma'am. मग आता इथं मायनस dx by dy रिप्लेस करतोय आपण. आता तोपर्यंत हे कॉन्स्टंट तसंच ठेवते मी इथं. 2x cube upon y in bracket replacing dy by dx with minus dx by dy which is equal to 3x square. Then आता ही सगळी कंप्लीट टर्म आपण या साइडला घेऊन जातोय. Therefore minus dx by dy is equal to 3 upon 2 into x square into y divided by x cube. Is it okay? Just we have interchanged the term. या ठिकाणी आपण काय केलं, LHS चे जे टर्म्स आहेत ते RHS ला घेतलेले आहेत. कॉन्स्टंट घेतलं 3/2 झाला, x cube upon y आपण त्या साइडला घेतोय, सो y upon x cube होणार. Got it? Yes. So minus dx by dy is equal to 3/2 into x square upon x cube. Y upon x. Yes, it is y upon x. आता या ठिकाणी आपण काय करायचे, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचे. So here we can get that equation as, yes please, Minus x dx Minus minus x 2x dx is equal to 3 by dy. Okay, here it is variable separable form. Okay, हा झाला variable separable form. आता हा variable separable form झाल्यानंतर पुढे इंटिग्रेशन कसं घ्यायचं आता ह्याचं, इंटिग्रेशन ऑफ minus 2x dx is equal to इंटिग्रेशन ऑफ 3y dy. डिरेक्टली इंटिग्रेशन घेतोय कारण ऑलरेडी सगळे टर्म्स सेपरेट आहेत. x चे dx सोबत आहेत, y चे dy सोबत आहेत. टेल मी दॅट इंटिग्रेशन ऑफ minus 2x minus 2 into x square by 2. x square by 2, yes, is equal to 3 into Y square y by 2. square divided by 2 plus c. ओके, मग आता इक्वेशन असं लिहूयात बघा आपण. 3 into y square divided by 2 plus हा 2 कॅन्सल झाला, x square plus c is equal to 0. आता हा 2 ने आपण कंप्लीट इक्वेशनला मल्टिप्लाय केलं तर इक्वेशन कसं मिळेल सांगा. कंप्लीट इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय केलं
3y काय square मिळेल? plus 3y square plus Yes. 2x 2x square plus 3y square plus 2 2x square. square plus 2c is equal to 0. Therefore, 2x square plus 3y square is equal to minus 2c, and for minus 2c we are assigning another arbitrary constant as c1 or c dash. And this is the required orthogonal trajectories of the family semi-cubical parabola. हे जे इक्वेशन आहे ते ऑर्थोगोनल ट्रॅजेक्टरी. समजलं हे? Yes, ma'am. एक्झाम्पल समजलं? ओके, नेक्स्ट वन घ्यायचं. गोइंग फॉर द नेक्स्ट वन अँड लास्ट वन. ह्याच्यामधलं एक लास्ट घेऊयात, कार्टेशियन मधलं. फाइंड ऑर्थोगोनल ट्रॅजेक्टरी of the families of curve y square is equal to 4ax. y square is equal to 4ax. कशाचं इक्वेशन आहे हे? equation of parabola. Equation of parabola. So right here, give an equation of parabola y square is equal to 4ax. Differentiate this equation with respect to x. So we are getting that equation 2y, x yes, 2y dy by dx is equal to 4a. 4a. Now by using equation 1, we are getting the value of 4a. From 1, 4a is equal to, Y y square. square upon x. yes, y square upon x. So put that value there. So we get that equation in terms of 2y dy by dx is equal to y square upon x. आता या ठिकाणी आधी आपण सिम्प्लिफिकेशन करूयात, त्याच्यानंतर मग आपण dy by dx रिप्लेस करूयात. ओके, हा, जस्ट टेल मी दॅट. Y cancels. 2 into dy by dx. dy by dx घेऊयात अगोदर. dy by dx is equal to 1 upon 2y. So 1 upon 2 घेऊयात अगोदर कॉन्स्टंट into y square upon y. That is y upon x. X. आता याला सिम्प्लिफिकेशन करूया. म्हणजे टर्म्स x चे टर्म्स x सोबत, y चे टर्म्स y सोबत. म्हणजे इथे काय असेल, तर dy आणि dx आहे. तर इथे कसं असेल बघा, 1 upon y असेल. 1 upon y. Ma'am, हा, सॉरी, रिप्लेस करायचं नाही का मायनस dx अपॉन dy नी? इथं आपण रिप्लेस करायचं आहे अगोदर. हा. जस्ट वी आर रिप्लेसिंग dy by dx with minus dx by dy is equal to y upon 2x. Therefore, minus 2x dx is equal to y dy. हा, आता या ठिकाणी सांगा, हा झाला व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. मग आता इंटिग्रेशन घ्यायचं याचं. सो इंटिग्रेशन ऑफ minus 2x dx is equal to integration of y Y dy. dy. Okay. Then tell me that integration minus Minus 2 Minus X square by 2. is equal to Y square by 2. is Plus? equal to y square upon. Plus C. therefore हा 2 2 कॅन्सल झाला. हा. Integration आता मिळेल आपल्याला y square divided by 2
प्लस एक्स स्क्वेअर प्लस सी मायनस एक्स इक्वल टू झी. ओके, तर इक्वेशन कसं मिळेल आता शेवटी आपण सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर 2x square 2x plus y स्क्वेअर square. प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 8. This is the solution of that given equation. ठीक आहे. आता मला थोडस तुमचं अटेंडन्स बघू द्या. Now I am going to wind up this. We will meet in next lecture. Thank you. Thank you all of you.